चला 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 निघा 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 पप्पा कुठे आले? चला टाइम आहे यायचा. चल सगळ्यात पहिले उठले. चल चला चला. काय माहिती कुठे आहे. लेट्स गो. वाजल्यात सकाळचे 7 आणि झालं लेट. पण ठीक आहे. बॅग घे बाबा. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलं सकाळचे 7 आणि आता आम्ही निघालो आहे. 6ला निघायचं होतं पण लेट करता करता सर्वांनी आम्हाला वाजलं 7. तिथे चहा पाण्याचा नाश्ता होता. 10 रुपयाला चहा, कॉफी, दूध जे प्यायचं आहे एनिथिंग. तर मग ते पिलं. नाश्ता केला. नाश्ता म्हणजे होतं ते चहा हे पिलं आणि जस्ट आता बॅगा घेऊन निघालो आहे पुढच्या प्रवासाला. आणि पुढे कुठे जाते ते तुम्हाला आता गाडीत बसल्यावर सांगतो. सारी दुनिया का बोझ मोठा. हे बघा आमचा कुली. हॅलो लंडन. इथून डायरेक्ट वेलकम संजुक्ता. नाही गड्डी आज तुम्हाला भाई चलाएगा. दिसतोय की नाही. आत्ता जायचं आहे आपल्याला ग्रिष्णेश. नाश्ता करायचा सगळ्यात पहिले आणि नंतर आपल्याला जायचं आहे ग्रिष्णेश्वरसाठी ज्योतिर्लिंग करायला. आणि अजून एक डिसिजन घेणार आहे की शिर्डीला जायचं आहे की नाही. यांचा प्लॅन तर चालू आहे अजून एक दिवस वाढवायचा. पण बघूया शिर्डी होते की नाही. नाहीतर ऑन द वे शिर्डी जाईल तर ते पण चालेल. आता पण चालू आहे ग्रिष्णेश्वरला. तर आता आम्ही निघालो आहे ग्रिष्णेश्वरला जो एक ज्योतिर्लिंगमध्ये येतो. इथून आहे 265 किलोमीटर्स. तर मग आता पहिले एकदा नाश्ता करायचा आहे. त्यासाठी आम्ही बघतोय नाश्ता करायला कुठे आम्हाला भेटतोय. नाश्त्याची काही जागा दिसत नाही. हां लक्ष लांबपर्यंत बिना नाश्त्याचं जावं लागेल असं वाटतंय. पण 300 किलोमीटरचा प्रवास आहे आपला हा. पहिले ग्रिष्णेश्वर आणि त्या पुढे नंतर पण अजून एक देवस्थान वाढवायचं नाही वाढवायचं ते टायमिंग अनुसार पुढे बघू. तर मग निघालो आहे. तर नमस्कार परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आमचा आहे दुसरा दिवस आणि तिसरा दिवस पण होऊ शकतो. हो तिसरा दिवस व्हायसाठी एक जागा वाढवायला लागेल. पण मी कपडे नाही आणलेत. मी 2 दिवसानुसार कपडे आणले माझ्याकडे आहेत. म्हणजे थोडी जाऊ शकतो. टेन्शन नाही. तुझं नाही मी माझा बोलते. अच्छा तर मग ठीक आहे. आता लागायचं समृद्धी महामार्गाला. इथून काहीतरी आहे 80 किलोमीटर्स. तर गाईज आता आपण आलोय हॉटेलला नाश्ता करायला. इथे मी माझ्यासाठी मिसल ऑर्डर केले. बाकींनी पण काहीतरी केलंय. थोड्या लोकांनी चहा केलाय, थोड्या लोकांनी उपवास म्हणून त्यांनी चहा केलाय, व्हेज केलंय. आता बघा चला नाश्ता झालाय आमचा. चहा पितात तुम्ही. या हॉटेलला नाश्ता केला आम्ही.
अयोध्या. नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आता घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हां इथून लगभग 250 किलोमीटर आहे समथिंग. 3 तास लागतील. बघूया आता आपण भेटू मंदिराकडे. चला चलो चलो चलो. गाडीत कपडा आहे का? उठला नाही बाई इकडचं. चला द्या तिला. दिले आता पोहोचलोय गिरणेश्वर मंदिरमध्ये. बाकीच्या आमच्या 2 गाड्या मागे राहिल्यात. तर पहिले आता जस्ट आम्ही आलोय तर मी चेक करून घेऊ की काय कसं काय, गर्दी किती आहे ना किती नाही. ती आहे एंट्री गिरणेश्वर ज्योतिर्लिंगची. कुठं आलो आपण? कुठं आलो माहिती आहे काय? हा ग्रिष्णेश्वर. काय जी गिरणेश्वर? काय 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 कुठला देव आहे? वाटाण्या. आलं काय मागे स्टॉप. अंकल बरोबर आहे ना. हॅलो. एंट्री मारली इकडून आणि लाईन आहे. पण मस्त मंदिर आहे. सोबत राहा. गर्दी ते 11:45 या 12 क्लॉकला मंदिर बंद करतात आणि त्याच्या 11:45 12 क्लॉकपर्यंत मंदिर बंद करतात आणि त्यानंतर मग आरती होते आणि आफ्टर 1 मंदिर परत स्टार्ट होते. आज दर्शनाला होतं. तुम्ही ते व्हिडिओ बघितलेच असेल. मस्त होतं दर्शन. फक्त जेंट्स लोकांना सर्वांना टी-शर्ट्स काढून जायला लागतात. बाकी दर्शन लगेच फास्ट झालं. असं टाईम नाही लागला. तर हे बघ कसं होतं, काय वाटला? गेला दर्शन व्यवस्थित झालं. छान झालं. हा गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. फटाफट मुव्हिंग आहेत. बापूला किती टाईम लागला दर्शनाला? 5 मिनटं पण नाही झाली ना. कसा होता? मजा आली? खूप गर्दी होती ती बघितलीच आहे. आता आमचं दर्शन झालंय ग्रिष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगचं आणि हा दर्शन एवढा चांगला होता की 10 मिनटात दर्शन झालं आणि मला 3दा दर्शन करायला भेटलं. 3दा शिवलिंगला स्पर्श करायला भेटलं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती. खूप चांगलं वाटलं आणि जरा तिकडे थांबायला पण भेटलं, टाईम स्पेंड करायला भेटला. आणि अजूनपर्यंत ज्योतिर्लिंगाला सगळ्यात बेस्ट होतं की 3दा हात लावायला भेटला आणि थांबायला पण भेटलं तिकडे. आणि जास्त टाईमसुद्धा लागले नाही दर्शनासाठी. खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती यात. आणि इकडे एक असं आहे की पुरुषांना शर्ट वगैरे आणि जे घातले असेल वगैरे सगळं काढून जायला लागतं. तसं असतं. तर गाईस आता आम्ही ग्रिष्णेश्वरचं दर्शन घेऊन शिर्डीला निघालोय. आता ऑन द वे आहोत. आता आम्ही पोचलोय शिर्डीला. पण जेवणाचा काय पत्ता नाही. पण पहिले विषय चालू आहे आता. दर्शन करायचं की पहिले जेवायचा. पास वगैरे काढतो आता आम्ही. बघू दर्शनला किती टाईम लागतो. 3 सिनियर सिटीजन तर आहे, त्याच्या मागे 3 लोक जातील.
त्यांना लगेच दर्शन आहे. बाकीच्यांचं 6 लोक जातील असेच. राहिलेल्या लोकांना लाईनमध्ये उभं राहायला लागेल. बघू पास वगैरे काय VIP पास असेल तर तो घेऊ. भूक तर खूप लागली, बाकी खाल्लं नाही नीट अजून काय. सकाळी नाश्ता केलता पण ठीक आहे, टाईम झाला तसा. बघूया. गाडी लावली पार्किंगला आता आणि आता चाललो आहे आपण गेटकडे. अंकल आणि पप्पा वगैरे पुढे उतरलेत पास वगैरे काढायला. आम्ही पार्किंग शोधता जरा जास्तच पुढे आले. चाललो आता गेट नंबर 1 वर. चलो. पार्किंगमध्ये शूटिंग केली, परत पार्किंगमध्ये झालो आहे. शिर्डीचं दर्शन झालं आहे आणि त्यामुळे लगेच दर्शन झालं आणि लगेच निघतो आहे. आणि आत्ता तसं पण कॅमेरा घेऊन जाऊ नाही शकत, कॅमेरा फोन, तर मग ते सगळं तिथे जमा केलं होतं. मग जस्ट टू अपडेट यू गाईज की दर्शन झालं आहे आणि आता निघालो आहे पुढच्या वाटेला. आता माहिती नाही इगतपुरीला थांबायचं आहे की डायरेक्ट थेट जायचं आहे घरी. बट त्या पहिले जेवायला थांबायचं आहे, त्यानंतर मग जेवायला थांबल्यानंतर मग पुढचा प्रवास काय असणार आहे ते बघूया. आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता आलो आहे इम्पॉर्टंट काम करायला, लंच करायला. मागे पण आम्हाला लंच करायला भेटलं नव्हतं, आज भेटलं आहे. कसं तरी चांगलं जेवण भेटलं आहे. आम्ही आलो विठ्ठल कामतमध्ये. जोरदार जेवण झालं आहे सगळ्यांचा आणि आता तिकडे भांडणं चालू आहे. बिल कोण भरणार आहे? एक भांडून आला आहे, एक भांडून बाहेर गेला आहे आणि अजून तिकडे लफडा चालू आहे की बिल मी भरणार, बिल मी भरणार. झाला डिसाइड कोण बिल भरणार आहे? भरना भर दिया, किसने भरा? आपने भरा बिल? नाही, बडे पप्पा. अरे हो गया, डिसाइड हो गया. आता जायचं आहे पुढे. नेक्स्ट स्टॉप आहे आपला इगतपुरी आणि एक फॅमिलीला निघायचं होतं काहीतरी कारणासाठी, पण याच्यामुळे थांबतायत. ह्यांना खूप मन आहे, बिचारे दिवसभर काम करतात ऑफिसमध्ये. बन चला आता कुठे? इगतपुरी. इगतपुरी मानसमध्ये. हा कुठला बॉम्बे? जागा नाही, हा कुठला बॉम्बे? गाडी जागा नाही. अजून शॉपिंग करायची आहे. घेतलं दाखवला. ओम साईराम बाबा दिसतात का तुम्हाला तिकडे? नाही नाही झूम नाही त्याच्यात. कसा जेवण कसं झाला? सॅटिस्फाईड झाले? चला आता झगडे दादांची पुण्याईमध्ये बसू आपण आता. अभि दादा आणि झगडे दादांची पुण्याई. तू आला ऋषी दादा. ऋषी दादा सेमच झाले झगडे दादा. एकच बोल ना. चला चला चला. एक गाडी आणि तिकडे चला. बापू जेवण कसं आला? जेवण कसं होतं? मुलाखत तुमची मस्त पैकी होत्या. काय काय झालं? छान काय काय खाल्लं? शेवपुरी, शेव भाजी आणि पनीर भाजी भाजी खाल्ली तुम्ही? आलूची भाजी, काजूची भाजी पोचली? काजूची भाजी तुमच्यावर पोचली नाही? मग कशी पोचली? चिल्ली खाली. खोटी झाली. अरे आई पण आले आमचे. पैसे भेटले का नाही? भरले कोणतरी भरले भांडणं करून. चला आता भेटूया समृद्धी मार्ग, त्यानंतर इगतपुरी. ही लोक गेलती शॉपिंग करायला साड्यांची. हैराण करून आणले, सगळं सामान घेताना वैताग आणले. आता बघा काय घेतलंय काय नाही बघू. आता असेच खाली आलेले वाटतात बाबा बघून. अरे चला, समोर एक गाडी येते. काय घेतला काय काय नाही. टाइमपास. आम्ही रस्त्यामध्ये आहे. 67 मोर किलोमीटर्स जायचं आहे आम्हाला. जायचं आहे इगतपुरीला. आता आम्ही पोचलो इगतपुरीला. आमचा मानस रिसॉर्ट आहे इथे. आता एक दिवसाचा स्टे घेऊ. रूम दिखी रे. हां, एक दिवसाचा स्टे घेऊ आणि स्टे घेतल्यानंतर मग सकाळी पुढच्या प्रवासाला लागू.
कारण का समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना ना नुसती सुस्ती येते. सरळचे सरळ रस्ते आहेत, टर्नच नाही आहेत, तो वैताग येतो. तर मग आणि रात्र पण झाल्यात, आता 8-8:30 वाजल्यात. तर मग जास्तच लेट झाला आहे, तर बोललो ट्रॅव्हलिंग करण्यापेक्षा जरा स्टे घेऊन मग जाऊ. तर म्हणून रूम दाखवतो. आणि आमची रूम आहे बघा. तर गाईज आपला झालं आहे आता रूम सेट. कोण कुठे राहील ते सर्व सेट झालं आहे. हे बघा, मी राहतो इथे बट झोपेल इथे. हा माझा दादा. इथे मोठे पप्पा राहतील, मधले पप्पा माझ्यासारखं. इथे मोठी मम्मी किट्टू भाई ऐसा चुप क्यों? आपका जॉलाइन दिखाओ. तलवार की धार. फोटो काढले. गुड मॉर्निंग गाईस. आता वाजल्यात 10. जरा लेट झाला आज उठायला. आरामात सगळे उठले. आणि तुम्ही कितीला उठले? आम्ही पप्पा 5 वाजता उठलेले सगळे. हा, मग तसं मी पण 6ला उठलेलो चेक करायला की लोक गेली का नाही. आणि ती लोक गेली कारण का बॅगा द्यायच्या होत्या ना. 5 वाजता. विषय की आमच्या गाडीमध्ये बॅगा बसत नाही. बॅगांसाठी आम्ही क्रेटा घेऊन आलो होतो, पण क्रेटावाले गेले. एक गाडी पुढे गेली. एक गाडी पुढे गेली. मग त्यामुळे मग बॅगा आम्ही दिल्या. फक्त छोटा मोठा बाकीचं सामान होतं ते आम्ही आमच्याकडे ठेवलं. हा, सकाळी झाली आणि आमचा चेकआउटचा टाईम पण झाला आहे. खूप सुंदर स्टे होता. तुम्ही रूमचे व्हिडिओ तर बघणार, आम्ही टाकणार आहेत. रूम पण खूप मोठे होते, 5 रूम होते आपले. आता लवकर निघायचं करून ब्रेकफास्ट इकडे नाही करत आम्ही. लवकर निघतो आणि ऑन द वे थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. जास्त भूक लागली तर बसू, पण सध्या आता निघायचा प्लॅन आहे, बाकी पोचायचं पण आहे. आणि खूप सुंदर स्टे होतं. आपली गाडी हा बाजूवाला आहे, तो पण त्यांचाच रिसॉर्ट आहे, मानस रिसॉर्टचाच. फक्त नाव थोडा वेगळं आहे. आणि तिकडे आहे मेन चीज. तिकडे आम्हाला नाही जायला भेटलं, पण किट्टूनी मजा केली आहे. स्विमिंग पूल. आम्ही थोडा झोपलो नव्हतो म्हणून थोडा लेटपर्यंत झोपलं, आराम करून घेतलं की गाडी वगैरे चालवायची आहे. आता निघायचा टाईम. भेटूया ब्रेकफास्टला. त्याने झोपायला लागला आपण. त्याची झोपण झाली असं त्याच्यावर. मला ते जरा एक दिन रात काय होते. कंटिन्युअस स्लीप पाहिजे बॉडीला, कुठलेली स्लीप नाही. हे सांडू नको. मी 5:30ला उठलो, 4:30ला उठलो, 7:30ला उठलो. आम्ही काल पण 4:15ला आज पण 4:15ला उठलो. माझा अलार्म माझं असते. आता आम्ही थांबलोय कसारा घाट सोडून ब्रेकफास्ट करायसाठी. खूप हॉटेल वगैरे बघितले, रेस्टॉरंट बघितले, पण काय चांगलं भेटलं नव्हतं म्हणून इकडे थांबलो. हा चांगला आहे, मेन्यू वगैरे चांगला आहे, गर्दी पण आहे लोकांची. मग काय खाणार आहे? पावभाजी खाणार आहे. लोक मिसळ खात आहेत, पावभाजी खात आहेत. मग आता आपली ट्रिप इकडेच संपवतोय मी. तर चला आता
काय करायचं आता ब्लॉग एंडिंगमध्ये काय करायचं ब्लॉग संपताना? तुमचा फेवरेट कॅरेक्टर सांगा. म्हणजे तुझं नाव तुला पाहिजे कमेंटमध्ये. माझं नाव आहे नाही मला कळलं. थोडासा किट्टूला प्यार द्या आणि ब्लॉग संपल्यावर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कॉमेंट करायचं नका विसरू. येस. नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन बाय करा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.